पुण्यातील बाणेरमध्ये भरदिवसा असा प्रकार घडला की तो एखाद्या सिनेमातील जमीन बळकावण्याच्या सीनलाही मागे टाकेल। एकीकडे जमिनीचा वाद न्यायालयात सुरू आहे, अंतिम निर्णय झालेला नाही, आणि दुसरीकडे अचानक जेसीबी, टेम्पो, लोखंडी साहित्य आणि 30 ते 35 जणांचा जमाव थेट वादग्रस्त जागेवर दाखल होतो। उद्देश काय? तर न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वीच जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न। आणि या संपूर्ण प्रकरणात नाव समोर येतंय ते उद्योजक प्रकाश धारीवाल, मिलिंद कोठाडिया आणि प्रशांत मांडेकर यांचं। या तिघांसह 30 ते 35 जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण त्या दिवशी नक्की काय घडलं जाणून घेऊया। पुण्यातील औंध बाणेर डीपी रोड परिसरातील जवळपास 1 एकर जमिनीवर हा संपूर्ण वाद सुरू आहे। या जमिनीचं प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती आहे। म्हणजेच या जमिनीच्या मालकी आणि ताब्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही। असं असताना अचानक या वादग्रस्त जागेवर मोठी हालचाल सुरू झाली। तक्रारीनुसार मिलिंद कोठाडिया आणि प्रशांत मांडेकर हे 20 ते 30 महिला आणि पुरुषांना घेऊन या ठिकाणी पोहोचले। मात्र हा फक्त जमाव नव्हता, त्यांच्यासोबत जेसीबी मशीन होतं, लोखंडी अँगल होते, पत्रे, सिमेंट, वाळू आणि खडीनं भरलेले 3 टेम्पो होते। म्हणजेच काय? तर जागेवर थेट कंपाऊंड उभारून ताबा मिळवण्याची संपूर्ण तयारी करूनच हा जमाव आल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी माहिती मिळताच ओमकार तामाणे घटनास्थळी पोहोचले। तामाणे यांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर जे घडलं त्यानं या प्रकरणाला आणखीन गंभीर वळण मिळालं। तामाणे यांना काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। या मारहाणीत ते जखमी झाले। इतकंच नाही तर त्यांचा तब्बल 1.5 लाख रुपये किमतीचा मोबाईल फोनही फोडल्याचा आरोप करण्यात आला। जमिनीच्या वादातून सुरू झालेला हा संघर्ष आता थेट मारहाण आणि बेकायदेशीर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नापर्यंत पोहोचल्याचं या प्रकरणातून समोर आलंय। घटनास्थळी तणाव वाढत असतानाच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून जमाव पांगवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली।